माझा मोबाईल आता आहे ना, हे बघा हे डाळिंबाचे दाणे पण त्याच्यावर टाकावे लागतात. आणि ग्रीन चटणी बनवायला इकडे थोडी डाळ घेतली, इकडे कोथिंबीर आणि इकडे हिरवी मिरची. तर आता ही डाळ पहिली वाटून घ्यायची आणि हे डाळिंब सोलून दाणे काढायचे. आता ही डाळ आहे ना याच्यामध्ये वाटून घ्यायची मिक्सरमध्ये आणि हे वाटून घ्यायचं चवीनुसार मीठ. आता हे अशी वाटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे टाकते मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे वाटून घेते. आता ही अशी मिरची वाटून घेतली दही वड्यासाठी आणि इकडे डाळ आता भिजते. 2-3 तास डाळ भिजत ठेवावं लागते. तोपर्यंत आपण चिंच गुळीचं पाणी बनवून घेऊ. आता इकडे थोडी चिंच घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडा गूळ टाकू. 1-2 चमचा गूळ टाकायचा. आपल्याला जेवढं गोड लागतंय तेवढं. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता आणि हे भिजून द्यायचं अर्धा तास भिजून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं. आणि हे आता भिजून द्यायचं. आता हे चिंचेचं पाणी आहे ना असं गाळून घ्यायचं. हे असं गाळून घ्यायचं चिंचेचं पाणी. हे बाई स्टेप अशी करायची आणि नंतर गॅसवर गरम कर. आता हे चिंचेचं पाणी आहे ना हलकंसं गरम होऊन द्यायचं, उकळी येऊन देईपर्यंत. आणि नंतर मग बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता याला जस्ट उकळी यायला लागलेली आहे. आता हे दही आहे ना असं चांगलं फेटून घ्यायचं. आणि इकडे आता तेल तापत ठेवलं आहे आणि आता हे डाळ वाटून घ्यायची. ही डाळ चाळणीने चाळून वाटून घ्यायची आता आणि त्याचे वडे बनवायचे. आता डाळ मिक्सरमध्ये वाटून घेते चाळ. आता ह्या डाळीमध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं थोडं. आणि आता हे वाटून घ्यायचं. तर ह्या अशा पद्धतीने हे डाळ वाटून घेतलेली आहे. आणि आता असा पाण्याचा हात बुडवून मग हे असे वडे काढायचे, जेणेकरून हाताला आपल्या चिटकणार नाही. हे पहा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ही आहे उडदाची डाळ. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे धुवून याच्यामध्ये अर्धा तास भिजायला ठेवायचे आणि याचे उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे.
आता हे पहा एवढं पाणी ठेवलेलं आहे त्याला, ही अर्धा तास भिजून द्यायची आणि नंतर वाटायची. तोपर्यंत दुसरं साहित्य बघू आपण. तर आहे ना अजून इथं. तर हे अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे.